आज आषाढी एकादशी म्हणे आमची रखुमाईला असं आम्ही सजवलंय छान छान. राधा काय साडी घालायच्या मूडमध्ये नाहीये, म्हणून मग तिला फ्रॉक घातला आणि म्हणजे जी छोटीशी एखादी रील शूट करावी म्हणून राधा बसली. राधा हाय कर, हाय बोला. रामकृष्ण हरी. कसं कसा हा बांगडी हात जोडून करा. रामकृष्ण हरी कसं बोलायचं? याला करायचं, हात जोडा असं. रामकृष्ण हरी बोला बोला. आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर राधाने छोटीशी रील शूट केली, पण मग काय मॅडम मध्ये मध्ये देत होते शूट करून, मध्ये मध्ये नाही. आणि आता कंटाळा आलाय म्हणून तिचं असं चाललेलं आहे नखरे. काय काय हा चल चल. बघ कोण म्हणजे किती गंदी पोरगी असं म्हणते, चालेल का? चल कुठे चालली? चला चला राधू उठा. बटन काय झालं? बटन हे तुटलं. चला चला. आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी रेडी झालेलो आहे. तिथे राधाला आत्ता झोपेतून उठवलं आणि माझी तयारी झाली. दुर्वा आता शाळेत गेलेली आहे. मग आता जातो आणि पाया पडून येतो, विठू माऊलीचं दर्शन करून येतो. चलो राधा चला उतरा उतरा. हे काय करायचंय? राधा सोड मम्माचा. चल चल चाली करे बघ. राधा राधा कुठे चालली? राधाने काय घातली? शेंडी घातली. राधाला शेंडी कोणी घातली? मम्माने घातली. राधाला आवडली का शेंडी? राधाला शेंडी. आज सकाळी थोडंसं होतं आभाळ, पण आता पाऊस उघडला आहे आणि त्यामुळे ऊन पडल्यामुळे मस्त कोरडं झालेलं आहे. मग आता निघालो आहे तिकडे. आमच्या घरापासून जवळच आहे मंदिर. मग आता तिकडेच चाललो आहे आम्ही. तिला सांगितलं रिक्षा गाडी आली एका साईडला उभं राहायचं, म्हणून ती रिक्षा तिकडूनच जाते, पण तिला असं वाटतं इकडे येते, पण तिकडे कोपऱ्याला जाऊन उभी राहिली. आता मी सगळेच चालले घरातले. मी राधाला घेते. आम्ही मंदिरात गेलो, दर्शन वगैरे छानपैकी घेतलं. तर तिथे पाहिलं तर गाण्याचा कार्यक्रम होता लाईव्ह. त्यामुळे जेवढी जेवढी विठू माऊलीची, रखुमाईची जेवढी गाणी होती, जे अभंग होते, ते सगळे तिथे लोक आपल्या फरमाईशीवर आपल्याला जे वाटेल ते आपण त्यांना सांगितलं की ते गाणं तिथे किंवा त्यांचे जे अभंग होते ते गात होते. त्यामुळे तिथलं वातावरण एवढं भक्तिमय झालं होतं आणि एवढं छान वाटत होतं आणि एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं ना. म्हणून मग आम्हाला वेळ होता, म्हणून मग आईनं म्हटलं आपण थांबूया थोडंसं. मग आम्हीसुद्धा तिथे अर्धा तास थांबलो आणि मस्तपैकी भक्ती तिथं छानपैकी ऐकली आणि एकदम मस्त असं आत्मिक समाधान म्हणतो ना तसं वाटलं तिथे गेल्यावर. दोन दादाला दोन बनाना.
थोडा वेळ तिथे थांबलो. त्यानंतर आम्ही तिकडून निघालो आणि तिथे लवकर पोहोचलो, कारण दुर्वाची स्कूल बस यायला वेळ होता. मग म्हटलं तिथे रस्त्यावर एवढा वेळ काय करायचं थांबून, म्हणून म्हटलं चला मग मंदिरात जाऊन येऊया. एकादशी पण होती, त्यामुळे म्हटलं महादेवांचं बाजूलाच मंदिर आहे, मग त्या मंदिरात आम्ही गेलो. मग मंदिरात गेलो. राधा मी तिथून पाणी वगैरे आणलं. मग राधाचं म्हणणं मम्माने घेतलं तर मला पण हवं आहे, मग तिने सुद्धा ते तांब्यावरून पाणी घेतलं. त्यानंतर मी, आई, नेहादी, राधा आणि आम्ही सर्वजण मग महादेवांच्या मंदिरात गेलो. तिथून जलाभिषेक वगैरे केला, पूजा वगैरे छानपैकी करून घेतली. जस्ट येता दुर्वाची स्कूल सुटली होती, मग तिला येता तिथेच थांबलो. महादेवाच्या मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो. जस्ट आता 7:30 झाले. मग आता संध्याकाळची जेवणाची वेळ आहे. मग आज काय संध्याकाळी बनवायचं, तर मग आज सगळ्यांचेच उपवास आहेत एकादशी निमित्त, आषाढी एकादशी निमित्त. त्यामुळे मग आज साबुदाणा वडा बनवायचा आहे. मग आता तेच त्याची प्रिपरेशन त्याची मी आता चालू करते आणि मग स्वयंपाकाला लागते आता. दादा काय खाणार आहे, काय बोलले नाही म्हणताय, जेवायचं पण नाही बोलले तर तांदळाची पेज वगैरे हां खाऊन पटकन ते करून देते. शोला जाणार आहे का रात्री? हां शोला जाणार आहे रात्री दोघं? माहीत नाही मला, माझं काहीच नाही बोलणं झालं त्यांच्याशी. ऐकलं म्हणजे इकडेच होते मी, ते आईने सांगितलं असू शकते. 18ला शोला असेल कोणता पिक्चर नवीन कुठला तरी आला असेल, हॉलिवूड का बॉलिवूड काय नाही असेल. आम्ही लाल मिरची नाही करत, आम्ही हिरवी मिरचीचं करतो. हिरवी मिरची पण करतात ना इकडे लाल मिरचीच खायला, हिरवी मिरचीची नाही भेटत. हे थोडंसं नंतर आहे ना, की तुम्ही करा वाटलंस. आम्ही दोघींनी मिळून सगळ्यांसाठी सगळ्यांचेच उपवास आहे, त्यामुळे एवढे साबुदाणा वडे बनवलेत आणि चटणी बनवलेत. शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, साबुदाणा वडा, दही, हे सगळं आहे आता जेवायला. आता जेव्हा जेवायला बसतील तेव्हा मग गरमागरम तळू. आम्ही दोघींनी मिळून पटापटा वडे बनवून घेतले होते आणि बनवून ठेवले होते. मग कसं तळायला मग घाई होत नाही, मग जेवायला बसले की मग प्रत्येकाला पटकन तळून देता येतात, म्हणून मग त्या वाढत होत्या आणि मी वडे तळत होती. मग पटापट कारण साबुदाणा वडा तळायला पण वेळ लागतो, त्यामुळे मग मी तळून देत होते आणि त्या देत होत्या. असं करून सगळ्यांनी आज उपवास होते. त्यात साबुदाणे वडे, चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि मिरची, हे सगळं केलं होतं आणि दही, ज्यांना दही असेल त्यांनी दही, पण असा बेत होता. आणि मग असे आमचे एकादशीचा उपवास आम्ही पकडला होता आणि सगळं मग जेवण वगैरे असं बनवून घेतलं.